फुल बघू शकता मित्रांनो, विजयस्तंभाला सजवण्यासाठी ही बाबासाहेबांची प्रतिमा असणार आहे विजयस्तंभावरती। सर्व अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे तो महारेजिमेंट सेंटर मध्ये उभा असावा अशी आमच्या पूर्ण महारेजिमेंटच्या सैनिकांनी विनंती करतो आपण। आणि त्याचबरोबर 1956 साली आम्ही बौद्ध झालो। नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय मित्रांनो, मी जात आहे भीमा कोरेगाव इथे। काय तयारी चालू आहे आणि काय तयारी होत आहे मी तुम्हाला सविस्तरपणे दाखवणार आहे, तो पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला जाऊया भीमा कोरेगाव इथे। या ठिकाणी कोणतरी नेते आलेले दिसतात मित्रांनो, 1 जानेवारीची माहिती देत आहेत सहकाऱ्यांना, पोलिसांना व भीम सैनिकांना। आपण ऐकून घेऊया काय सांगतात ते। भीती वाटायला नको, तर त्यांना येताना इथं अभिवादन करताना मनाला समाधान वाटलं पाहिजे। अरे मी त्या 500 लोकांना जाऊन त्यांचं अभिवादन केले, त्यांनी स्वतःचं बलिदान त्या ठिकाणी दिले। म्हणून तुमचं आणि माझं सर्वांचं हे काम आहे, एकट्या दुसऱ्याचं काम नाही। तुम्ही आज सर्वजण याला भेटतायत, जिल्हाधिकारी आहेत, त्यांचे सर्व अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, आमच्या महामंडळाचे सर्व पदाधिकारी आहेत, सरपंच आहेत। मी सर्वांना विनंती करेन, हा कार्यक्रम एवढा चांगला करा की महाराष्ट्रामध्ये एक मेसेज आपला गेला पाहिजे। होय, लाखो लोक आल्यानंतर सुद्धा शांततेमध्ये आले आणि शांततेमध्ये गेले। इतका चांगला कार्यक्रम इथं घडला, त्याचा एक लोकांचा चांगला मेसेज सुद्धा जाईल। आपण सर्वजण ते करतायत, म्हणून तुमचं मी मनापासून आभार मानतो। आणि सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना याच आहेत की हा कार्यक्रम आपण अधिकारी म्हणून करत नाही, तर त्यांच्या बरोबरचे सहकारी म्हणून करतायत। त्यांच्या ज्या ज्या सूचना असतील तातडीनं त्याची अंमलबजावणी सुद्धा आपण कराल अशी आपल्याकडून अपेक्षा। धन्यवाद, जय भीम। या ठिकाणी माननीय मंत्री महोदय आलेले आहेत। हे पहिले सामाजिक न्याय मंत्री आहेत की जे आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी 2 अतिशय महत्वाच्या बाबी आपल्या समोर सांगितलेल्या आहेत की 2027 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येणाऱ्या घटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। शताब्दी ही आपल्यासाठी फार महत्वाची बाब आहे आणि त्यापूर्वी या ठिकाणी स्मारक जे आहे 100 कोटी रुपयाचं प्रस्तावित ते आकाराला येईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। मी या ठिकाणी त्यांचे आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार मानतो। ही बैठक संपली असे जाहीर करतो आणि अनौपचारिक जर कुणाला काही बोलायचं असेल अनौपचारिक तर ते बोलतील, पण मी जाहीर करतो आणि माईक मात्र बंद राहील, फक्त आपल्या ह्याच्यात बोला। आणि ती सैनिक मदतीने आपल्याला मानवणार आहे। त्याचा वेळ आहे सकाळी 9:30 वाजता। तर जेवढे समाजातले जेवढे लोक आहेत त्यांना माझी एक विनंती आहे की सर्वांनी या मानवंदनेसाठी उभं राहून या मानवंदनेला सुशोभित करावं अशी मी त्यांच्याशी एक अपेक्षा करतो। आणि एक महार रेजिमेंट तर्फे माननीय मंत्री साहेबांशी माझी एक विनंती आहे की आम्ही एक महार रेजिमेंटची एवढी मोठी रेजिमेंट आहे ही, त्याचे 22 बटालियन आहे, त्याच्यामध्ये अनेक वीर चक्र आहेत। एक भारतामध्ये एकूण 21 परमवीर चक्र आहेत, त्यातील एक परमवीर चक्र आमच्या महार रेजिमेंटकडे सुद्धा आहे। पूर्ण भारतामध्ये हे चक्र आमच्याकडे सुद्धा आहे। तर एवढी मोठी आमची ही रेजिमेंट आहे। या रेजिमेंटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1941 साठी निर्माण केली आणि तेव्हापासून या रेजिमेंटचे 22 बटालियन आहेत, 3 राष्ट्रीय रायफल्स आहेत आणि त्या राष्ट्रीय रायफल्सने काश्मीरमध्ये पूर्ण काबू केलेलं आहे। आणि आमची एवढी मोठी रेजिमेंट असताना सुद्धा आजपर्यंत आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सांगताना अश्रू येतात डोळ्यामध्ये। बाबासाहेबांचा आजपर्यंत महार रेजिमेंटमध्ये पुतळा नाहीये साहेब। तर आपण ही माझी बातमी पूर्ण महार रेजिमेंटच्या माजी सैनिकातर्फे त्या सर्व अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे तो महार रेजिमेंट सेंटर मध्ये उभा असावा अशी आमच्या पूर्ण महार रेजिमेंटच्या सैनिकांनी विनंती करतो आपण। आणि त्याचबरोबर 1956 साली आम्ही बौद्ध झालेलो आहोत आणि सन 2000 मध्ये महार रेजिमेंट मध्ये भरती होतात। तर भरती होतात साहेबा, कोणाला वाईट वाटायची गोष्ट नाहीये। जर भरती होतात तर भरतीचं काम बौद्ध विहारामध्ये असलं पाहिजे। तर अजून सुद्धा आमच्या महार रेजिमेंटमध्ये बुद्ध विहार नाहीये। तर बुद्ध विहार त्या ठिकाणी, कारण की 1956 साली आम्ही पूर्ण बौद्ध झालोय, तर आमचे बुद्ध विहार त्या ठिकाणी असावं आणि तो भंती जो आहे तो त्या ठिकाणी असावा आणि तिथून आम्हाला बुद्ध ज्ञान मिळावं एवढीच आमची इच्छा आहे। सर, एवढं आपण आमची बातमी त्यांच्याबरोबर पोहोचावी हेच तुमच्याशी पाया पडून विनंती साहेब। धन्यवाद। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे तयारी केलेली आहे। या ठिकाणी हा येण्यासाठी रस्ता आहे केलेला आहे
हा बघू शकता येण्यासाठी रस्ता. बाजूचा परिसर पूर्णपणे मोकळा करण्यात आलेला आहे. हा जाण्यासाठी आउटलेट आहे मित्रांनो. हा जाण्यासाठी मार्ग. तिकडून भीम अनुयायी आलेले असतात, दर्शन घेतात, मानवंदना देऊन या ठिकाणी बाहेर पडतात मित्रांनो. हे बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे. 2-3 ठिकाणी आहे. इकडे एक ठिकाण आहे जाण्यासाठी. जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो. बघू शकता माझ्या पाठीमागे विजयस्तंभापाशी किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे. फुल बघू शकता मित्रांनो विजयस्तंभाला सजण्यासाठी. ही बाबासाहेबांची प्रतिमा असणार आहे विजयस्तंभावरती. ही फुल सजवण्यासाठी विजयस्तंभाला इथे ठेवण्यात आलेले मित्रांनो. बघू शकता. चला मग मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. हा दुसरा व्हिडिओ कसा आला कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत जय भीम नमो बुद्धाय.